सलग 5व्या दिवशी एसआयटी कडून आता गोपनीय ठिकाणी खरातची चौकशी सुरू आहे। विविध गुन्ह्यांच्या अनुषंगाने सखोल तपास सुरू करण्यात आलेला आहे। आर्थिक व्यवहार, नेटवर्क आणि लैंगिक शोषण प्रकरणावर पोलिसांचा विशेष फोकस आहे। आज खरातला मिरगावमध्ये नेण्याची ही शक्यता आहे। ईशानेश्वर मंदिर आणि फार्म हाऊसवर त्याची चौकशी होणार असल्याची सूत्रांनी माहिती दिली आहे। घटनास्थळी नेऊन पुराव्यांची पडताळणी करण्याची तयारी सध्या सुरू झालेली आहे। तर आपण बघतोय भोंदू खरातची एसआयटी कडून सलग 5व्या दिवशी चौकशी होतीये। आज खरातला मिरगावमध्ये नेण्याची शक्यता आहे आणि तिथं घटनास्थळी नेऊन पुराव्यांची पडताळणी पोलीस करणार असल्याचं कळतंय। भोंदू खरात याची एसआयटी कडून सलग 5व्या दिवशी चौकशी होतीये। गोपनीय ठिकाणी भोंदू खरातनं आणखीन काय काय कारनामे केलेत ते उघड पाडण्यासाठी म्हणून पोलीस सखोल तपास करतायत। त्याला आज मिरगावला नेण्याची देखील शक्यता आहे। ज्या ठिकाणी त्यानं महिलांचं शोषण केलं होतं, सर्वसामान्यांना गंडवलं होतं, त्या ठिकाणी नेऊन पोलीस त्याची चौकशी करतायत। अभिजित सोनावणे आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडले गेलेले आहेत। अभिजित, आपण बघतोय आज सलग 5वा दिवस एसआयटी कडून सलग तपास सुरू आहे आणि या प्रकरणामध्ये आणखीनही गोपनीय माहिती, आणखीनही धक्कादायक माहिती समोर येऊ शकते अशी शक्यता आहे, काय सांगाल? आज सलग 5व्या दिवशी एसआयटी कडून गोपनीय ठिकाणी खरातची चौकशी सुरू आहे। त्याचा आर्थिक व्यवहार, त्याचं नेटवर्क आणि लैंगिक शोषण प्रकरणावर एसआयटी कडून फोकस करण्यात आलेला आहे। आणि विशेष म्हणजे आज खरातला एसआयटीची टीम मिरगावला देखील नेण्याची शक्यता व्यक्त केली जाते। कारण ईशानेश्वर मंदिर आणि त्याच्या फार्म हाऊसवर कोण येत होतं, कुठले मोठे सेलिब्रिटी येत होते, राजकीय नेते येत होते, त्या ठिकाणी त्यांच्या काय पूजाविधी केल्या जात होत्या याची प्रत्यक्ष घटनास्थळी घेऊन पुराव्यांची पडताळणी करण्याची शक्यता जी होती एसआयटी कडून व्यक्त करण्यात आली। त्यामुळे कारण या सगळ्या संदर्भात आपण बघितलं तर काल एसआयटी कडून त्या फार्म हाऊसच्या मॅनेजिंग असेल, मंदिरातील पुजारी असतील, या सगळ्यांची देखील चौकशी करण्यात आलेली होती आणि या चौकशीतून अत्यंत महत्वाची माहिती अगदी त्यामुळे आजच्या दिवसात काय नेमकी चौकशी होते, काय धक्कादायक माहिती समोर येते, पोलिसांना किती यश येतं हे पाहणं महत्वाचं राहील। धन्यवाद तुमच्याकडून तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।